श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत वेगळ्या वाटेवरची पुस्तकं या मालेमध्ये गिरिजा कीर यांच्या बरंच काही मनातलं या पुस्तकाचा डॉक्टर वसुधा सहस्रबुद्धे यांनी घेतलेला आस्वादक वेध. गिरिजा कीर यांच्या कथालेखनाचा केंद्रबिंदू स्त्री असते. साध्या साध्या जीवनानुभवातून त्या नैतिक मूल्यांचं महत्त्व सांगण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी कथाकथनाचे अनेक कार्यक्रम केले. या संग्रहातल्या आभासमय जगात घेऊन जाणारी एक वेगळी कथा आणि मी तिथे पोचले. कवी वि.दा. कंदीकर आणि त्यांची पत्नी सुमा दोघे या जगात नसताना त्यांना भेटायला लेखिका मनाने तिथे पोचते. एका अज्ञात जगात शिरून एक नवं आयुष्य जगून ती बाहेर पडते. सुमाताई तिला 2 तास विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत होत्या. ती म्हणते, मी न ऐकलेल्या कवितांच्या ओळी त्या सांगत होत्या आणि म्हणाल्या, या परवाच केलेल्या कविता आहेत. जग सुटलं तरी कविता संग सोडत नाही. मी विचारलं, तुम्ही या ठिकाणी कशा? तर म्हणाल्या, हे कवितेचं गाव आहे. जन्मभर ते या गावातच राहिले. इथं आल्यावरही. म्हणजे त्यांना इथे अरिस्टॉटल, सॉक्रेटिस, हेगल हे तत्ववेत्ते भेटले असतील ना. त्यांनी तुकोबा आणि शेक्सपियरची गाठ घालून दिली तसेच. तेही हा अनुभव घेत असतील. विंदानी माझ्याकडे पाहिलं. म्हणजे माझ्या आर पार. तिथे अजिबात ओळख नव्हती. पुढे खरं तर मी स्वप्नात नव्हते. स्वर्गलोक, पाताळ, भूत, प्रेत, यक्ष, किन्नर वगैरे कुठेही मी भटकले नव्हते. तर माझ्या संवेदनशील मनाने जपलेल्या आठवणींच्या खुणा शोधत एक दीर्घ प्रवास मी केला होता. एका वेगळ्याच जगात रोमांचकारी सैर करून मी आले. खरं आहे, वाचताना आपणही जगात पोचतो त्या. यानंतर एक खूप संवेदनशील अबोल नात्याची, अंतर्मनाला साद घालणारी प्रेमकथा. ती आणि ती. आजूबाजूच्या लोकांनी हेवा करावा असं पतीपत्नीचं सुंदर नातं. प्रेमानं बांधलेलं. परंतु 10 वर्षानंतर त्याने तिला सोडलं. का कुणास ठाऊक. 5 वर्षांनी दुसरी घेऊन आला. परंतु दुसरीशी ते नातं काही जुळलं नाही. 4 मुलं झाली, पण तो सुकतच गेला. दुसरीने त्यांचं मन ओळखलं आणि ती पहिलीला भेटायला घेऊन आली. त्या दिवशी उत्साह वाटला, पण नंतर सारंच संपलं. त्याचं अचानक निधन झालं. 9व्या दिवशी दुसरी आपल्या मुलाला म्हणाली, त्यांची काहीतरी इच्छा राहिली असेल. मुलाने इच्छा समजून घेतली आणि कार्य पूर्ण झालं. कितीतरी गोष्टी न सांगता व्यक्त करणारी ही कथा, हेच तिचं वैशिष्ट्य. यानंतर एका चौकोनी कुटुंबाची थोडी मजेशीर पण कारुण्याची झालर असलेली कथा. थोडं थ्रिल. आजकाल अमेरिका असो की भारत, मुलं इतकी व्यग्र असतात की त्यांना आईवडिलांशी बोलायला वेळच नसतो. मग आईवडील अशा वेळी या नीरस जीवनाला कंटाळतात. यातूनच चिंतामणरावांना तरुण होऊन थ्रिल अनुभवावं असं वाटलं. आपण पुन्हा 25शीत जायचं. म्हणजे तू 22 वर्षांची. मी तुला डार्लिंग म्हणतो, तू मला चिंटू म्हण. आपण तुला पंजाबी ड्रेस आणू. तू केस काळे कर मस्तपैकी. त्यांना आवरणाऱ्या वेणूताईंना ते म्हणतात, आता मला थांबवायचं नाही हं. तू माझ्याबरोबर येणार की म्हातारीसारखी घरात बसणार? नो डिअर चिंटू. मग एका रविवारी सकाळी पंजाबी ड्रेसमधली माता आणि हाफ पॅन्ट टी शर्टमधल्या पिताजींना बघून मुलगा चिडला. सून आणि मुलाचं भांडण सुरू झालं. शेवटी आई म्हणाली, पुरे झालं आता हे सगळं. बाबा म्हणाले, बरोबर आहे तुझं, पण या मुलांना धडा शिकवायला हवा आणि आपल्याला पण थोडी गंमत. दोघेही मनापासून हसले. तर अशा माणुसकीचं दर्शन घडविणाऱ्या कथा वाचायलाच हव्यात. बरंच काही मनातलं गिरिजा कीर यांच्या या पुस्तकाचा डॉक्टर वसुधा सहस्रबुद्धे यांनी घेतलेला आस्वादक वेध आत्ताच आपण ऐकला वेगळ्या वाटेवरची पुस्तकं या मालेमध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.